नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. तसा श्रीधर म्हणजे काही साहसी लढवय्या नायक नव्हता. साधाच माणूस होता. पण साध्या माणसाला सुद्धा अन्यायाची चीड असते. दुर्जनांचा किंवा दुष्ट शक्तींचा नायनाट करण्याची मनीषा असते. पण या मनातल्या इच्छा मनातच राहतात. श्रीधरची अवस्थाही या क्षणी अशीच होती. आतापर्यंत त्याला जे जे काही माहीत झालं होतं यावरून एक अतिशय विलक्षण, जवळजवळ अविश्वसनीय अशी कल्पना त्याच्या मनासमोर साकार होत होती. ही कल्पना केवळ काही आडाख्यांवर आधारलेली होती. काही काही घटना केवळ तर्काने एकमेकांना जोडून एक डगमगता सांगाळा उभा केला होता. त्यावर ही कल्पना विसावलेली होती. तो हे कोणालाही सांगायला जाणार नव्हता, कारण कुणाचाही त्याच्या शब्दांवर विश्वासच बसला नसता. प्रोफेसर सोनावणी यांचे वास्तुशास्त्रावर आधारित निष्कर्ष मान्य केले तर मग आपोआपच येत होतं की 47 रॉयल एन्क्लेव्ह ही सर्व इमारत एक अत्यंत अपवित्र, शापित जागेवर उभारलेली होती. सोनावणींनी यापेक्षा जास्त काहीही सांगितलं नव्हतं. पुढचे सर्व त्याचे वैयक्तिक तर्क होते. 1990, 93 आणि 96 या 3 वर्षात या वास्तूत राहत असलेली अनेक माणसं बेपत्ता झाली होती. तिघांच्याबद्दल पोलिसात तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या, पण त्याखेरीज इतरही नसतील कशावरून. अजून तरी त्याने यशवंतराव, विनीता, सुनील यांचा अंतर्भाव या बेपत्ता माणसांच्या यादीत केला नसला तरी त्याच्या मनात एक भीतियुक्त शंका यायला लागली होती की हे तिघं आपल्याला यापुढे कधीही दिसणार नाहीत. आणि या तिघांच्यावर जर खरोखरीच अशी एखादी आपत्ती कोसळली असेल तर तो संपूर्ण असहाय्य होता. केवळ घटना पाहणारा आणि हळहळणारा एक निरीक्षक होता. ही असमर्थतेची जाणीव फार विषारी होती. मनाच्या आत खोलवर काय विचार चाललेले असतात याचं माणसाला ज्ञान होत नाही. नकळत त्याची भूमिका बदलत असते. आतल्या मंथनाचा निष्कर्ष कोणत्या तरी एका क्षणी मनासमोर येतो आणि वाटतं, हो, असंच करायला हवं. त्याला ज्या गोष्टी माहीत होत्या त्यावरून काही अंदाज सहज बांधता येत होते. त्या बंगल्यात वेगवेगळे लोक एकामागून एक असे राहत आले होते. प्रत्येकाच्या बाबतीत अशी शोकांतिका झाली असेल असं समजण्यास काही पुरावा नव्हता, पण काही जणांच्या बाबतीत हा दैवाचा घाला नक्कीच पडला होता. त्यानंतर नवीन लोक येत होते, पण मध्ये कोणता तरी दुवा असलाच पाहिजे. कोणीतरी मध्यस्थ, एजंट, दलाल असलाच पाहिजे. तोच यशवंतरावांना भेटला होता. त्यानेच जागेचा ताबा यशवंतरावांना दिला होता. त्याची नावनिशाणी नव्हती. महेशने जी चौकशी केली होती त्यात समजलं होतं की मिळकत कर, टेलिफोन बिल, पाण्याचं बिल, विजेची बिलं इत्यादींचा भरणा बँकेमार्फत होत होता. मालकांनी त्यांना तसे अधिकार दिले होते. बिल वेळच्या वेळी चुकती झाल्यावर ही वेगवेगळी खाती जास्त खोलात जाऊन तपास कशासाठी करतील. 1996, 1993, 90, 87, 3 वर्षांच्या अंतराचे आकडे. याचा अर्थ पुढे काही झालं तर ते 1999 मध्ये होणार. तोपर्यंत तो बंगला तसाच कुलूपबंद राहणार होता का? दर 8-15 दिवसांनी भेट देऊन खात्री करून घ्यायला हवी. महिन्याभराने तो पुन्हा एकदा मोठ्या गेटचा फाटक उघडून स्कूटर आतपर्यंत घेऊन गेला. वेळ सकाळची होती. सर्वत्र स्वच्छ प्रकाश होता. बंगल्याच्या दर्शनी भागावर सूर्यप्रकाश पडत नव्हता, कारण बंगल्याचं तोंड दक्षिण दिशेला होतं. बाहेरचं दार उघडून तो आत गेला. आपल्या मागे त्याने दाराच्या कोयंडात कुलूप घालून ते दार बंद केलं. वाऱ्याने किंवा आणखी काही कारणाने त्याच्या मागे दार बंद व्हायला नको होतं. तसंच ते बाहेरूनही कोणालाही बंद करता येणार नव्हतं. वास्तविक पाहता त्याला माहीत होतं बंगला रिकामा आहे, पण एवढी काळजी आपण का घेत आहोत हे त्याला सुद्धा सांगता येत नसावं. बरेच दिवस दारं खिडक्या बंद असल्याने हवेत एक प्रकारचा कुंदपणा आला होता. आधी तो दिवाणखान्यातल्या सर्व सामानावरून नजर टाकत होता. न वापरलेपणा एव्हानाच दिसायला लागला होता, किंवा कदाचित तिथे कोणी राहत नाही हे माहीत असल्याने नजरेला तसा भास होत असेल. मग खालच्या सर्व खोल्यातून त्याने चक्कर टाकले. मनात वियोग, शंका, भीती आणि संताप या संमिश्र भावना येत होत्या. मग वरचा मजला. वास्तविक ही भेट नाममात्र होती, फॉर्मल, निरर्थक होती. काहीही साध्य होणार नाही याची खात्री होती. कदाचित कुठे काही बदल झाला आहे का हे नजर शोधत असेल. कदाचित इथे आणखी कोणाचा वावर होतो आहे का किंवा झाला आहे का
याचाही शोध नजर घेत असेल त्याचं त्यालाही काही सांगता आलं नसतं. तो सर्वत्र फिरून पाहत होता एवढं खरं. मग तिसरा मजला. तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशी मात्र त्याचं पाऊल रेंगाळलं. या वास्तूत काही वेगळं किंवा काही विचित्र असेल तर ते तिसऱ्या मजल्यावरच आहे अशी त्याची खात्री झाली होती. पुरावा? एकदा विनीताने त्याला वर जाण्यापासून रोखलं होतं. एकदा सुनीलला तिसऱ्या मजल्याच्या दारात त्याच्या स्वप्नातली ती फेअर लेडी दिसली होती आणि एकदा त्याला स्वतःलाही त्या वरच्या मजल्यावर जरा अस्वस्थ वाटलं होतं. गुदमरल्यासारखं वाटलं होतं. शरीराला घाम फुटला होता आणि कदाचित मनाचा भासही असेल. एक जरासा अप्रिय, उग्र, कडवट दर्प जाणवला होता. काही एक ठाम मत बनवण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा होता का? त्याला माहीत नव्हतं. शेवटी मन कोणत्या अज्ञात उघड सुप्त मार्गावरून आपलं कार्य करत असतं. मानसशास्त्रज्ञांना माहीत असेल, त्याला नाही. एकदा त्याला वाटलं सुद्धा वर जाऊ नये. वर पाहण्यासारखं असं काय असणार? याच पावली परत फिरावं, पण तो पळपुटेपणा झाला असता आणि पुढच्या खेपेस मनावरचं दडपण दुप्पट झालं असतं. सर्व काही सेकंदाभरात मनात येऊन गेलं. जपाजप पायऱ्या चढून तो वर गेला आणि त्याने दार आत ढकललं. तरीही त्याने खोलीत एकदम पाय टाकला नाही. दाराबाहेरच उभा राहून तो आत पाहत होता. सकाळच्या उन्हाने उजळून निघालेली खोली. काहीही सामान नसल्याने होती त्यापेक्षाही खूप मोठी वाटणारी रिकामी खोली. अशी रिकामी का ठेवली होती? नवल करण्यासारखीच गोष्ट. काही वेळ बाहेरच थांबून मग त्याने खोलीत पाऊल टाकलं. प्राध्यापक सोनावणींनी या वास्तू म्हणजे ज्या ठिकाणी इमारत आता उभी होती त्या जागेबद्दल बरंच काही सांगितलं होतं. पण या क्षणी त्याचा काही संबंध नाही असं त्याला वाटत होतं. समोर प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतं ते आणि तेवढंच खरं असं तो मानून चालणार होता. खोलीचा अर्धा भाग, भिंत आणि त्या भिंतीतलं ते खूप मोठं लाकडी दार यांनी बंद केला गेला होता. बाकीच्या तीनही भिंतीत मोठमोठ्या खिडक्या होत्या. एका खिडकीतून त्याने बाहेर आणि खाली नजर टाकली. एका खिडकीतून झाडेतून वळण घेत बाहेरच्या फाटकाकडे जाणारा रस्ता दिसत होता. एका खिडकीतून खालचं शोभेचं तळं आणि त्याच्या आसपासची बाग हे दिसत होतं. आणि त्यात प्लॉटच्या भिंतीपाशी असणारी एक बैठी पडळ दिसत होती. माळ्याची खोली असेल किंवा बागकामाची हत्यारं, अवजारं ठेवण्याची जागा असेल. श्रीधरची नजर परत खोलीत वळली आणि मधल्या त्या लाकडी दारावर खेळली. कारण नजरेत भरण्यासारखी ती एकमेव गोष्ट होती. आतापर्यंत तो या खोलीत दोनदाच आला होता आणि त्याने त्या दाराचं नीट निरीक्षण केलंच नव्हतं. आता तो त्या दाराजवळ गेला आणि नीट पाहू लागला. दाराचा आकार साधारण 7x4 होता. बाहेरच्या पृष्ठावर कडी, हँडल, मूठ असं काहीही नव्हतं. अंगाचं एखादं कुलूपही असावं असं दिसत नव्हतं. एक अस्वस्थ करणारा विचार मनात येत होता. हे दार आतल्या बाजूनेच बंद करता येत असावं आणि अर्थात आतूनच उघडता येत असावं. त्या खोलीत आणखी एका जरा विचित्र गोष्टीची भर पडली होती. दारावर कोरीव कामाची 6 पॅनल होती. प्रत्येक पॅनलवर एक चेहरा कोरलेला होता. केव्हा तरी पाहिलेल्या यक्षदेवतांच्या चित्रांची आठवण करून देणारे चेहरे. मोठमोठे सताळ उघडलेले डोळे, डोक्यावर कुरळे केस आणि चेहऱ्यावर हास्य. विशेष समाधान देणारं वाटत नव्हतं हसणाऱ्याला आणि पाहणाऱ्यालाही. एकूणच त्या सर्व कोरीव चित्राबद्दल चांगला ग्रह होत नव्हता. मागाहून त्या दारासंबंधात आणि त्यावर कोरलेल्या त्या चित्रासंबंधात विचार करत असताना त्याच्या मनात अचानक ती कल्पना आली. एखाद्या चित्रात दार उघडण्याची कळ असण्याची शक्यता होती. दातारांच्या इंद्रभुवन गुहा, वीरधवल असलेल्या कादंबऱ्यातून अशा कळीच्या दरवाज्यांची वर्णनं त्याच्या वाचण्यात आली होती. पुन्हा त्या खोलीत गेला तर ती चित्र चाचपून पाहायला हरकत नव्हती. फक्त ते चेहरेच असे काही होते की त्यांना हात लावायची कल्पनाच अतिशय घृणास्पद वाटत होती. दारापाशी अर्धा 1 मिनिट थांबून मग तो वळला आणि एकदा सगळीकडे नजर टाकून खोली बाहेर आणि मग खाली तळमजल्यावर आला. त्या बंगल्याला दिलेली भेट काही मोठी समाधानकारक झाली नव्हती. कशाची अपेक्षा केली होती असं विचारलं असतं तर त्याला त्या प्रश्नाचं उत्तरच देता आलं नसतं. आठवड्यातून अगदी एकदाच बंगल्याला भेट द्यायची असं ठरवलं तरी त्या भेटीतून काहीही निष्पन्न होत नसल्याने ती निरर्थक आणि शेवटी कंटाळवाणी वाटायला लागली होती. एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या, योगायोगाने घडलेल्या अशा काही घटनांना आपण एका कपोलकल्पित तर्काच्या साखळीत तर गुंफत नाही ना, अशी त्याला शंका यायला लागली होती. आणि कदाचित 8-10 महिन्यांच्या पुनरावृत्तीनंतर या भेटी थांबल्याही असत्या. पण मग अशी एक घटना घडली की मनावरची सारी मरगळ पार दूर झाली.
जुनाट हिरवट लेप चढलेला एखादा ताम्रपट स्वच्छ होताच जसा लखलखीत व्हावा आणि त्यावरची लुप्त झालेली वर्णाक्षरे पुन्हा उजळून समोर यावीत तसं झालं. सर्व एकत्रित आठवणी समोर आल्या. मनातला ढळमळता निश्चय पुन्हा पक्का झाला. अमेरिकेहून त्याच्या नावावर एक जाडजूड लिफाफा आला. वर मिडवेस्ट मॅच्युलस असा पाठवणाराचा पत्ता होता. जरा नवलानेच त्याने पाकिट उघडून आतला कागद बाहेर काढला. मिडवेस्ट मॅच्युलस ही एक फायनान्शियल कंपनी होती. त्यांचे पत्र असे होते: 1992च्या जानेवारीत मिसेस विनिता सुलाखे यांनी आमच्या ग्रोथ स्कीममध्ये $500 गुंतवले आहेत. आता या स्कीमची मुदत संपली आहे. मिसेस सुलाखे यांच्या स्थानिक पत्त्यावर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या सध्या अमेरिकेत नाहीत अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. बेनिफिशियरी म्हणून त्यांनी आपले नाव आणि पत्ता दिलेला आहे. क्लेमचा फॉर्म सोबत पाठवला आहे. तो संपूर्ण भरून आणि त्यात नमूद केलेली सर्व कागदपत्रे आवश्यक तिथे एखाद्या नोटरी पब्लिककडून नोटिफाय करून आमच्याकडे पाठवावीत. मिसेस सुलाखे यांनी गुंतवलेल्या रकमेत व्याज, बोनस इत्यादीची भर पडून ती आता $2300 झाली आहे. आपणाकडून क्लेमचा फॉर्म आमच्या हाती येताच आम्ही वरील रक्कम आपल्या नावे लवकरात लवकर पाठवून देऊ. पुढील सहकार्याबद्दल आभार वगैरे मजकूर होता. त्या पत्राने श्रीधरला केवढा धक्का बसला होता. ज्या गोष्टी तो एका रुटीन म्हणून करत होता त्या तशा नव्हत्या. यशवंतराव, विनिता, सुनील त्याच्यासमोर तिघांचे चेहरे आले. मोठ्या उमेदीने भारतात परत आलेले यशवंतराव, साधीभोळी विनिता आणि अल्लड अजानता छोटा सुनील. त्याला जाणवलं आपले डोळे चुरचुरायला लागले आहेत. विलक्षण संतापाने त्याने आपले मूठ टेबलावर जोराने आपटली. हाताला अगदी झिंझिने आल्या. तो बंगला, तिथेच साऱ्याचं मूळ होतं. जे काही झालं होतं ते तिथेच झालं होतं. कसं आणि का या प्रश्नात त्याला आताच्या क्षणी जाण्याची आवश्यकता वाटत नव्हती. त्याच्याप्रमाणे त्या बंगल्यात काहीतरी भयानक घडलं आहे ही त्याची मनोमन संपूर्ण खात्री झाली होती. इतर कोणाला पटवून देण्याची जरुरी नव्हती. ज्याप्रमाणे तो समोर दिसतं ते व तेवढंच खरं मानून चालणार होता, त्याप्रमाणे आपल्या मनातले विश्वासही सत्य मानून चालणार होता. भले इतर कोणाला ते भ्रम भासू वाटोत, अंधश्रद्धा वाटोत, वेड्याचे विकृत विचार वाटोत, त्याच्या पुरते ते खरे होते. पुढच्या कृतींमागे पाया म्हणून हेच विचार राहणार होते. त्या वास्तूतला विषारी वारसा ही कपोल कल्पना नव्हती. जो शब्द वापरायला त्याचं मन कचरत होतं तो शब्द आता प्रच्छन्नपणे समोर आला होता: बळी. पुरुष, स्त्रिया, मुलं त्यांचा या वास्तूला बळी जात होता. आणि ही काही अलीकडची आताची घटना नव्हती. त्या प्राध्यापक सोनावणीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा म्हटला तर, आणि विश्वास का ठेवू नये? निसर्गाची सर्व रूपं ध्यानात येण्यात की मानवाची दृष्टी सर्वसमावेशक आहे का? प्रक्षेप नेहमी एका मितीने कमी असतात. दिसायला साधे दिसतात, पण त्यांच्या पातळीच्या वरच्या मितीत गेल्याशिवाय त्यांचं सत्य स्वरूप ध्यानात येत नाही, उमजत नाही. तर मग विश्वास ठेवायचा म्हटला तर हा फार प्राचीन प्रकार होता. काही योगायोगांनी तो स्वतः त्या प्रसंग मालिकांचा साक्षीदार झाला होता. पूर्वी मानव अशिक्षित होता, अंधश्रद्धा मानणारा होता. त्याची गोष्ट तशी नव्हती. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर तो उभा होता, प्रशिक्षित होता. हा अघोरी अन्याय तो मूकपणे स्वीकारणार नव्हता. कदाचित पूर्वीच्यांना विरोधाला पुरेसा अवधी मिळाला नसेल, कदाचित आपत्तीचं स्वरूपही नीट समजलं नसेल, कदाचित त्यांच्या धर्म, नीती, पापपुण्याच्या कल्पनांनी विरोध मावळला असेल. त्याच्यासाठी यापैकी एकही सबब नव्हती. त्या बंगल्याला भेट देण्याची वेळ एकच न ठेवता तो वेगवेगळ्या वेळी भेटी द्यायला लागला. अर्थात एवढ्याने काही होणार नाही अशी त्याची कल्पना होती. 1999 या वर्षी, विशेषतः या वर्षाच्या शेवटास काहीतरी घडावं. एकदा तर तो रात्री 10 नंतर त्या बंगल्यात गेला. मोठ्या गेटच्या कडे कोयंड्यात, बिजागऱ्यात त्याने तेल सोडून ठेवलं होतं. कुलुपाचा, कडीचा, गेटचा काहीही आवाज झाला नाही. प्रत्यक्षात बंगल्याचं दार उघडून आत पाय टाकेपर्यंत त्याने टॉर्चसुद्धा वापरला नाही. पण बाहेरच्या दाराच्या कडीतच कुलूप अडकवायला तो विसरला नाही. या घरात एकट्याने, आणि तेही रात्रीच्या वेळी अडकून पडायला नको. लोटलेल्या दाराला पाठ लावून तो उभा राहिला. आपल्या काळजाची धडधड त्याच्या कानात घुमत होती. नाडी संत व्हायला काही वेळ जावा लागला. मग तो आसपासच्या अवकाशाची चाहूल घेऊ शकला. सर्वत्र संपूर्ण शांतता होती. वास्तविक आता परत फिरायला हरकत नव्हती. पण मग या येण्याला तरी काय अर्थ होता? आल्यासरशी सर्व बंगल्यावरून नजर नको का टाकायला? मनातली अनिच्छा त्याला जाणवत होती. अनिच्छेला भीतीची एक किनार होती. त्याला स्वतःचा राग आला, पण रागाचा काय उपयोग? सत्य ते सत्यच. आल्या पावली तो परत गेला तर कोणीही त्याला बोल लावणारं नव्हतं. पण प्रश्न इतरांचा नव्हता.
त्याचा स्वतःचा होता. आता तो परत गेला तर त्याचं मन त्याला सतत खात राहणार होतं. त्याला जावंच लागणार होतं. निदान या खेपेस तरी. बरोबर आणलेला पेन्सिल टॉर्च शिलगवताच प्रकाशाचं वावभर व्यासाचं वर्तुळ समोरच्या भिंतीवर पडलं. जिने आणि दारं दाखवण्यास पुरेसा प्रकाश. खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून तो जाऊन आला. मग दुसऱ्या मजल्यावरच्या सर्व खोल्याही पाहून झाल्या. मग तिसरा मजला. त्या जिन्यापाशी मात्र त्याचं पाऊल रेंगाळलं. वर जायला त्याला खरोखरच नेट लावावा लागला. पण तो वर गेला. दारापाशी उभा राहून त्याने आत प्रकाश टाकला. खोली रिकामी होती. अर्थात रिकामीच असणार. तो स्वतःशी रागाने म्हणाला. त्याने आत पाय टाकला. प्रकाशाचं वर्तुळ भिंतीवरून फिरलं. मधल्या त्या मोठ्या लाकडी दारावरूनही फिरलं. कोठेही काही नव्हतं. तो दाराकडे परत निघाला. आणि मग त्याला ते वास जाणवले. सेंटचा वास, सिगारेटचा वास, उदबत्तीचा वास, हवेतले वास. रोजच्या अनुभवातली साधी गोष्ट. पण इथे आणि यावेळी ती साधी नाही हे ध्यानात यायला काही क्षण जावे लागले. क्षणभर त्याला वाटलं भिंतीतलं बटन दाबून दिवा लावावा. कारण त्या एका वावभराच्या प्रकाश वर्तुळाबाहेर सगळा काळोख होता. मोठ्या कष्टाने त्याने स्वतःवर ताबा मिळवला. का आणि कसं याचा विचार करण्याची ही वेळ नव्हती. आधी प्रयाण. मनात एक चोर विचार आलाच. जाता आलं तर. पण प्रकाशाच्या चकतीत उघडं दार आलं. तो दाराबाहेर पडला. त्याने मागे दार लोटून घेतलं. मग जिना, दुसरा मजला, मग जिना, तळमजला, बाहेरचं दार, मग वरांडा, मागे दाराला कुलूप. वरांड्यात आणि बाहेर प्रकाश खूपच होता. म्हणजे खूप वाटत होता. कारण इतका वेळ तो जवळजवळ अंधारातच वावरत होता. स्कूटरमध्ये चावी घालताना 2-3दा हात सरकत होता. मग अंधाऱ्या वाकड्या वाटेवरून डावी उजवीकडे न पाहत मोठ्या गेटपर्यंतचा प्रवास. मागे मोठं गेट बंद आणि मग सुटकेचा मोठा निश्वास. श्रीधर त्याच्या टेबलापाशी बसला होता. समोर बंगल्याच्या किल्ल्या होत्या. समोर यशवंतराव, विनिता, सुनील यांचे फोटो होते. शेवटी तो विचार बाजूला ठेवणं अशक्य झालं. तिसऱ्या मजल्यावर खरोखर काय झालं? त्याला तो वासांचा भात झाला होता का तिथे जुन्या वावराचे ते अगदी अस्पष्ट असे अंश मागे राहिले होते? त्याला इतकी भीती का वाटली? मनात असतं तसंच दिसतं अशी इथे गोष्ट होती का? पण हे वरवरचे विचार झाले. त्याला भास झाला असलास तर तो नेमका या वासांचा का झाला? 10-15 मिनिटं डोकं चालवूनही त्याच्या मनासमोर समाधानकारक स्पष्टीकरण येईना. पण एक गोष्ट स्पष्ट झाली होती. पुन्हा तो रात्रीचा त्या बंगल्यात जाणार नव्हता. निदान आत आणि वर तिसऱ्या मजल्यावर तर खासच नाही. पण बंगल्यावर नजर तर ठेवायलाच हवी होती. दिवसा आणि रात्रीही यावर त्याला काहीतरी मार्ग शोधून काढायलाच हवा होता. दिवस गेले, महिने गेले, 2 वर्षेही गेली. टूरवर गेल्याने श्रीधरला जवळजवळ 2 महिने त्या बंगल्याला भेट देता आली नव्हती. परत आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तो बंगल्यावर गेला आणि वरांड्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांपाशी स्कूटर थांबवून खाली उतरून बंगल्याकडे पाहताच पहिल्या क्षणातच त्याला फरक जाणवला. रंगाचा नवेपणा गेला होता. काचांची झळाळी गेली होती. एखाद्या परक्याच्या नजरेला हा फरक समजलाही नसता. पण शेकडो वेळा तो बंगला त्याच्या नजरेखालून गेला होता. त्याला तो फरक क्षणातच जाणवला. बदल वर्णन करायला एकच शब्द होता, जीर्ण. हा बदल अनपेक्षित होता की नव्हता? यशवंतरावांबरोबर बंगल्याला त्याने पहिली भेट दिली होती तेव्हा तर बंगल्याचं स्वरूप यापेक्षाही जीर्ण होतं. धूळ, कचरा, कोळिष्टक. मनातल्या अविश्वसनीय साखळीतला आणखी एक दुवा जोडला गेला होता. जवळजवळ 3 वर्ष होत आली होती. बंगल्यात नवीन कोणीतरी राहायला यायची वेळ झाली होती. कोणीतरी येणारच. ही शृंखला वर्षानुवर्षे चाललेली होती. ती तुटणार नाही. फक्त त्याला आतासारखा मोकळा प्रवेश असणार नाही. ती सोय आताच करून ठेवायला हवी. नंतर वेळ किंवा संधी मिळेलच याची शाश्वती नव्हती. पण आधी बंगल्याला भेट. दिवाणखान्याचं दार उघडताच त्याला तो फरक जाणवला. बिजागऱ्यांवर दार पूर्वी इतकं सफाईने फिरलं नाही. जरा जोर लावावा लागला. बारीकसा आवाजही आला. बाहेरच्या कोयंडात त्याने आठवणीने कुलूप घालून बंद करून ठेवलं. मग आतल्या खोल्यातून चक्कर. फरक प्रत्येक इंचात दिसत होता. पहिला मजला, दुसरा मजला आणि मग तिसरा मजला. तिसऱ्या मजल्याचं दार उघडून तो दारातच उभा राहून आत पाहत होता. वास्तविक पाहता बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. खोलीच्या 3ही भिंतीत खिडक्या होत्या.
पण खोलीतला प्रकाश लख्ख वाटत नव्हता. जरा सावधपणेच त्याने आत पाय टाकला. सुरुवातीस त्याला काहीच बदल जाणवला नाही. तीनही बाजूंच्या खिडक्यातून खाली एक नजर टाकायची असा त्याचा शिरस्ता होता आणि मधल्या मोठ्या लाकडी दाराच्या समोरच्या खिडकीतून खाली पाहत असताना त्याला तो बदल जाणवला. खोली एकदम गरम झाली होती. मनगटावरचे मानेजवळचे केस शहारून ताट उभे राहिले होते. डोक्यात अगदी मागे कलकल व्हायला लागली होती. कलकल का ते आवाज होते? खूप लांबवरून यावेत, ओळखीच्या कडेकडेवर वावरावेत तसे आवाज. हसण्याचे, रडण्याचे, बोलण्याचे, गाण्याचे आवाज. झालं, एवढं पुरं होतं. पुढच्या क्षणी काय होईल सांगता आलं नसतं. तो गरकन वळला. डावी उजवीकडे न पाहता झपाझपा चालत दारापाशी आला. दाराबाहेर आला. दार मागे लावून घेता घेता त्याला क्षणभर वाटलं दार लावताच येणार नाही आहे. दार लावायला कोणाचा तरी विरोध आहे. जणू काही कोणीतरी दार आतून ओढून धरत आहे. त्याने दार लोटून घेतलं. बाहेरची हवा किती गार होती. मानेवरच्या कपाळावरच्या घामाचा ओलावा पुसता पुसता अंगावरून जाणारे शहारे जाणवत होते. श्वासही खूप खूप खोल घ्यावासा वाटत होता. जिना उतरताना त्याने वरच्या खोलीच्या दाराकडे पाठ केली नाही. दारावर नजर ठेवूनच अंदाज घेत घेत पाठमोऱ्यानेच तो एक एक पायरी उतरला आणि दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. मग सरळ खाली आणि बंगल्याच्या बाहेर. वरांड्याच्या पायऱ्या उतरून खालच्या अंगणात आल्यावरच त्याला हायसं वाटलं. खरी सुरक्षितता नव्हतीच. इमारतीपासून 20 फूट अंतरावर असलेल्या त्या शोभेच्या तळ्यातही बदल झाला नव्हता का? मागच्या खेपेसारखाच हा अनुभवही संपूर्ण व्यक्तिगत होता. त्याच्या शब्दांखेरीज त्याच्या सत्यतेला इतर कोणताही पुरावा नव्हता, पण त्याच्यापुरता तो खरा होता. बंगल्यावर लक्ष ठेवायची गरज आता निकडीची झाली होती. अंगणापर्यंत त्याचा प्रवेश होऊ शकेल, पण आत, बंगल्यात आणि वर, तिसऱ्या मजल्यावर किंवा दुसऱ्या शब्दात प्रवेश होऊ शकेल, पण परत बाहेर येता येईल का? स्वतःशीच विचार करत त्याने बंगल्याभोवतीच्या सर्व आवारातून एक चक्कर मारली. चक्कर मारता मारता डाव्या हाताला ते तळ, कारंजाचं हौद म्हणावं तर, आलं. वरवंडीचा सणाला डागळाला होता. काही ठिकाणी रंग उडाला होता. पाणी स्वच्छ नव्हतं. खालची मोझेक टाईल स्पष्ट दिसत नव्हती. पाण्याच्या पृष्ठावर एक पातळसर तवंगही असावासा वाटत होता. बंगल्यात एक प्रकारचं डिटेरिओरेशन होत होतं. तो विचार मनात तिथेच ठेवून त्याने चक्कर पुरी केली. प्लॉटची भिंत बंगल्याच्या एका बाजूस उत्तरेस बंगल्यापासून अगदी जवळ 20 फुटांवर होती. तो त्या भिंतीपाशी गेला. भिंत सुमारे 8 ते 9 फूट उंच होती. पुढे मागे याच ठिकाणाचा काहीतरी उपयोग करून घेण्याची एक अगदी अंधुक कल्पना मनात येत होती. ती लक्षात ठेवून त्याने चक्कर पुरी केली. स्कूटरपाशी येताच त्याने स्कूटर सुरू केली. इथे जास्त थांबण्यात अर्थ नव्हता. गेटला मागे कुलूप घालून तो निघाला, पण त्याने सरळ घरची वाट धरली नाही. जरा पुढे आल्यावर त्याला दिसलं की बंगल्याच्या उत्तरेच्या बाजूस एक बोळ आहे. स्कूटर हमरस्त्यावरच ठेवून तो त्या बोळात शिरला. भिंत उंच होती आणि आतला काहीही भाग दिसत नव्हता. मगाची मनातली कल्पना आता आणखी स्पष्ट झाली. बंगल्यावर लक्ष ठेवायला ही जागा चांगली होती, पण भिंतीच्या वरपर्यंत पोहोचायची काहीतरी युक्ती योजली पाहिजे. नशीब की भिंतीच्या वर साधा सनला होता. काचांचे तुकडे किंवा काटेरी तार बसवली नव्हती. एखादी शिडी किंवा दोरी, काहीतरी साधन हवे. आपल्या मित्रांपैकी कोणाच्या कानावर आपला विचार किंवा आपली कृती गेली तर ते आपल्याला नक्कीच माथेफिरू समजतील याची खात्री होती. मित्रच काय, इतर कोणीही, पण त्याला आता इतरांच्या प्रतिक्रियेची फिकीर नव्हती. एखाद्या जिक्सॉ कोड्याचे तुकडे तुमच्या समोर टाकावेत तशी त्याची अवस्था झाली होती. काही प्रच्छन्न, काही काल्पनिक, काही अंदाजानेच जाणलेले असे अनेक अनुभव त्याच्यासमोर होते. आता त्यांची मांडणी करून एक सुसूत्र, अर्थपूर्ण रचना करायची होती. चित्र पूर्ण झाल्यावर ते अजिबात चांगलं असणार नाही याची त्याला आतापासूनच खात्री होती. जिक्सॉ पझल जर एखाद्या राक्षसाचं असेल तर एखाद्या तुकड्यावर वटारलेला लाल डोळा, एखाद्या तुकड्यावर अणुकुचीदार दाताचा सुळका, एखाद्या तुकड्यावर रक्ताळलेलं क्रूर नख दिसणार. त्याचे वेगवेगळे अनुभव अशाच भयसूचक श्रेणीचे होते. त्यांच्यातून साकार होणारं चित्र मनाला शांतता, समाधान देणारं कसं असेल? पण त्याला स्वतःची कणभरही शंका आली नाही, कारण याच चित्राला समांतर असं दुसरंही एक चित्र मनासमोर होतं. विनिता, यशवंतराव आणि सुनील यांचे फोटो, तिघांचे हसरे चेहरे, जगाकडे अश्रापपणे आशेने पाहणारे डोळे.
प्राध्यापक सोनवणेंनी दिलेल्या माहितीप्रमाणे या जागेवर गेली कित्येक शतकं काही ना काही बांधकाम असायचंच. मग ती साधी पडळ असो, जाड तटाचा भुईकोट किल्ला असो, एखाद्या कुळाची झोपडी असो किंवा आता सारखी एखाद्या पक्क्या बांधणीची इमारत असो. 2-3दा कदाचित जास्त वेळाही असतील, पण पुरावा फक्त 2-3 प्रसंगाचाच होता. तिथल्या इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. आगी आपोआप लागल्या नसाव्यात असा एक तर्क होता. सोनावणेंची माहिती अपुरी होती, पण आगी लावल्या गेल्या असतील तर का, याच्या कारणाची कल्पना श्रीधरला आली होती. पण आगींनी काही साध्य झालं नव्हतं. त्या जागी पुन्हा काहीतरी उभं राहत होतं आणि त्या जागेचं काय आकर्षण होतं कुणास ठाऊक. पण 2.5-3 वर्षांपेक्षा जास्त काळ ती कधीही रिकामी राहिली नव्हती. 3 वर्षे जास्तीत जास्त. मग तिथे महिना म्हणा कोणीतरी वास्तव्याला आलेलंच असायचं. माहिती नक्की नव्हती, पण तर्काला जागा होती की हे प्रत्येक वास्तव्यच एका भीषण शोकांतिकेने संपलं होतं. श्रीधरने मनावरची सारी बंधनं, सारासार विचार, रोजच्या व्यवहारातलं जग, शक्याशक्यतेची मर्यादा काढून टाकली. जो रस्ता त्याने घेतला होता त्या रस्त्यावर अर्ध्यावर थांबून चालणार नव्हतं. त्या रस्त्याच्या तर्कशुद्ध शेवटाला गेलंच पाहिजे. या वास्तूत काहीतरी अमानवी, सैतानी, रक्तपिपासू अस्तित्व होतं, ज्याची भूक केवळ मानवी बळींनी शमली जात होती. आणि अशी 2-4 बळींनी भूक शमली की ते सुस्त होऊन पडत होतं. पुन्हा एकदा ती विषारी भूक पेटून उठेपर्यंत साधारण 3 वर्षे हा निष्क्रियतेचा काळ होता. आणि ही सुस्तीची किंवा जागृतीची लक्षणं बंगल्याच्या बाह्यरूपावरून दिसत होती. भुकेला वाघ, उपाशी वाघ अस्थिपंजर दिसतो, पण भक्ष्याचा फळशा पाडल्यावर सुस्त होऊन पडतो तशीच तकाकी त्या बंगल्यावर दिसत असायची. जळमट जायची, भिंतीचे रंग तकतकीत व्हायचे, दारं खिडक्या चकचकीत व्हायच्या. पण ही चकाकी टिकायची नाही. रंग झाडायचे, तकाकी उतरायची, धूळ जमायला लागायची, कोपऱ्यातून कोळिष्टकं लोंबायला लागायची. थोडक्यात सर्व बंगल्याला एक जुनाट रूप यायचं. पण इथे नवनवीन कुटुंबांना आणून सोडणारा कोणीतरी दलाल, मध्यस्थ, हस्तक असलाच पाहिजे. आणि कुटुंबांची निवड अशी होत असली पाहिजे की ज्यांचे स्थानिक नातेवाईक नाहीत, ज्यांची चौकशी करणारे कोणी नाहीत, ज्यांच्या अनुपस्थितीची फारशी दखल घेतली जाणार नाही. अर्थात दरवेळी हे गणित जमत असणारच असं नाही. पोलिसांच्या तो नोंदवल्या गेलेल्या त्या 3 तक्रारी आणि आता त्याची स्वतःची गोष्ट. अगदी योगायोगानेच तो इथे शहरात हजर होता, म्हणून विनिताने त्याच्याशी संपर्क साधला होता. तो जर या शहरात नसता तर यशवंतराव विनिता सुरुवातीचे काही दिवस एखाद्या हॉटेलमध्ये राहिले असते आणि मग इथे या बंगल्यात राहायला आले असते. आणि त्यांचं काय झालं त्याची कुणकुणसुद्धा कुणाला लागली नसती, केवळ तो इथे होता म्हणून. विचारात कदाचित पुनरावृत्ती असेल, पण प्रत्येक आवर्तनाबरोबर मनातला संताप वाढत होता. मनातला निर्धार पक्का होत होता. निरपराधी जीवांना बळी देणारे हे नराधम, त्यांच्याशी मुकाबला करताना तोही कोणतेही आणि सर्व मार्ग वापरणार होता. त्यांनी माणुसकीची रेषा ओलांडली होती. मग तोही शिष्टाचार, सुसंस्कृतपणा यांचे बंध तोडून टाकणार होता. आणि मग फायदा त्याला आपोआप मिळाला होता. त्याच्या अस्तित्वाची कोणाला कल्पना नव्हती. त्या बंगल्यात जे काही प्रकार होत असत त्यांची त्याला अंधुकशी का होईना कल्पना आली आहे याचीही त्यांना शंका येणार नाही. ते बेसावध असतील. कदाचित पुढे मागे तेच त्यांचं क्षीणस्थान बनण्याची शक्यता होती. आता त्याला वेळ दवडता उपयोगी नव्हता. जी काही तयारी करायची असेल ती आतापासूनच करून ठेवायला हवी होती, कारण मग वेळ किंवा संधी मिळेलच याची खात्री देता येत नव्हती. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.